विद्यार्थी मित्रांनो, मी एकनाथ जाधव एच विद्यालय कोपरगाव. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाने इतिहास व राज्यशास्त्राचा जो 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्या संबंधी माहिती बघणार आहोत. तसेच इतिहासाचे प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा ही आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास या विषयाचा अभ्यास करीत असताना हे लक्षात घेतले पाहिजे की विषयाला लागून राज्यशास्त्र हा एक विषय आहे. इयत्ता 8वी पर्यंत आपण विषयाला लागून नागरिक शास्त्र या विषयाचा अभ्यास केला, परंतु मागील वर्षापासून म्हणजे इयत्ता 9वी पासून आपण इतिहास या विषयाला लागून राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करीत आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास आणि राज्यशास्त्र हे दोन्ही विषय एकाच पाठ्यपुस्तकात आलेले आहेत. तसेच या दोन्ही विषयांची प्रश्नपत्रिका ही एकच असते. एवढेच काय, तर या दोन्ही विषयांच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच उत्तरपत्रिकेमध्ये सोडवायची आहेत. प्रश्नपत्रिकेत इतिहासाला 28 गुण आणि राज्यशास्त्राला 12 गुण असतात. एकूण आपल्या इतिहासाची प्रश्नपत्रिका 40 गुणांची असते. या प्रश्नपत्रिकेसाठी जर बघितलं तर आपल्याला 2 तासांचा अवधी म्हणजे वेळ दिलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 25% अभ्यासक्रम जरी कमी केलेला असला तरी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात व गुणदानात अर्थात मार्किंग सिस्टीम मध्ये कोणताही बदल झालेला नाही. आणि जर तसा बदल झालाच तर तो आपल्यापर्यंत कळविला जाईल. आता आपण महाराष्ट्र शासनाकडून कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम बघूया. हा कमी केलेला अभ्यासक्रम चालू वर्षापुरताच आहे. आपल्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर एकूण 9 प्रकरणे आपल्याला या ठिकाणी दिसतात. बघा, आपल्याला इतिहासामध्ये एकूण 9 प्रकरणे दिसतात. या 9 प्रकरणांपैकी महाराष्ट्र शासनाने इतिहासाची 2 प्रकरणे कमी केलेली आहेत. आणि मग कोणती ती 2 प्रकरणे? त्यात प्रकरण क्रमांक 4 भारतीय कलांचा इतिहास या ठिकाणी ते प्रकरण दिलेले आहे. भारतीय कलांचा इतिहास प्रकरण क्रमांक 4 पृष्ठ क्रमांक जर बघितलं तर 22 ते 31 यावर ते प्रकरण आलेले आहे. त्यानंतर इतिहासाचं दुसरं प्रकरण ते म्हणजे प्रकरण क्रमांक 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास पृष्ठ क्रमांक 39 ते 45 या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असेल की इतिहासामधलं एक 6वं प्रकरण महाराष्ट्र शासनाने कमी केलेलं आहे. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास पृष्ठ क्रमांक 39 ते 45. मग इतिहासाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यशास्त्राचं सुद्धा एक प्रकरण कमी केलेलं आहे. आपण जर राज्यशास्त्रामध्ये जर बघितलं तर राज्यशास्त्रामध्ये आपल्याला एकूण 5 प्रकरणे दिसतात. या 5 प्रकरणांपैकी महाराष्ट्र शासनाने 5वे प्रकरण क्रमांक 5 भारतीय लोकशाही समोरील आव्हाने अर्थात पृष्ठ क्रमांक 97 ते 99 हे प्रकरण कमी केलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे राज्य शासनाने आपली इतिहास आणि राज्यशास्त्र मिळून एकूण 3 प्रकरणे कमी केलेली आहेत. मग ती प्रकरणे जरी कमी केलेली असली तरी पण आपण ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण ती वाचून काढायची, कारण ती प्रकरणे आपल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु या वगळलेल्या प्रकरणावर कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारले जाणार नाही, परंतु ती मात्र आपल्या स्वतःसाठी ती वाचायची आहे. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकासंबंधी बघू आणि मग पाठ्यपुस्तकासंबंधी बघू आणि लगेच आपण आपल्या
पहिल्या पाठाकडे वळूया. तर आपल्या या 10वीच्या पाठ्यपुस्तकात जर बघितलं तर अनेक नवनवीन बाबी आलेल्या आहेत. आणि कोणकोणत्या नवनवीन बाबी आपल्या या 10वीच्या पुस्तकात आलेल्या आहेत त्या सर्वांचा मी ते आवर्जून उल्लेख करेन. त्या म्हणजे एक महत्त्वाचे सण व घटना या आपल्या पुस्तकात आलेल्या आहेत. त्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कालरेषा पूर्ण करा, तसेच संकल्पना स्पष्ट करा, ओघ तक्ता पूर्ण करा, तसेच हे माहीत करून घ्या. या सदरात अधिकची माहिती चौकटीमध्ये अधिकची माहिती आलेली आहे, ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तसेच संकल्पना चित्र पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, ओघ तक्ता पूर्ण करा. दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. त्याचप्रमाणे उतारा वाचून उतार्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तसेच तुमचे मत लिहा. म्हणजे अशा अनेक प्रकारचे काही उत्तरोत्तरी प्रश्न या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला आलेले दिसतात. या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा हा अभ्यासक्रम काही एका ठराविक गोष्टीवर आधारित नसून हा उपयोजित इतिहास आहे. आणि मग त्या दृष्टीने या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. स्वतःची मत मांडायला आपण शिकलं पाहिजे. तर चला तर आता आपण इतिहासाचे पहिले प्रकरण बघूया. प्रकरण क्रमांक 1, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. हे प्रकरण आपण बघणार आहोत. या प्रकरणामध्ये इतिहास लेखनाची परंपरा, त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन, त्यानंतर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, तसेच महत्त्वाचे विचारवंत इत्यादी गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपल्याला या ठिकाणी इतिहासाच्या पुस्तकामध्ये ही सर्व मुद्दे दिसतात. बघा, इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि महत्त्वाचे विचारवंत. हे सर्व घटक आपल्याला या इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे. तर सर्वात प्रथम इतिहास लेखनाची परंपरा. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास म्हणजे काय? तर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची क्रमशः सुसंगतपणे केलेली मांडणी होय. म्हणजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की भूतकाळामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडून गेलेल्या असतात त्या प्रथम आपण समजून घ्यायचे, त्याचे आकलन करून घ्यायचे आणि ह्या एका उद्दिष्टाला धरूनच या ठिकाणी इतिहासकार हा अभ्यास करत असतो. आपल्याला इतिहास लेखनाची परंपरा यामध्ये आपल्याला इतिहास लेखनाची 3 उद्दिष्टे दिसून येतात. त्यामध्ये एक, भूतकालीन घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा हा अभ्यासक्रम एका ठराविक गोष्टीवर आधारित नसून हा उपयोजित इतिहास आहे. त्या दृष्टीने या विषयाचा आपण अभ्यास केला पाहिजे. स्वतःची मत मांडायला आपण शिकलं पाहिजे. आता आपण इतिहासाचं जे पहिले प्रकरण आहे ते बघूया. तर इतिहासाचं पहिले प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. या प्रकरणामध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा, त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन, त्यानंतर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, त्यानंतर महत्त्वाचे विचारवंत, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत. इतिहास लेखनाची परंपरा. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास म्हणजे
म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमशः सुसंगतपणे केलेली मांडणी होय. भूतकाळाच्या महत्त्वाच्या घटना घडतात त्या सर्वांची क्रमशः सुसंगतपणे मांडणी करण्यासाठी प्रथम त्या घटना समजून घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यांचे आकलन करून घेणे ही आवश्यक असते आणि या दृष्टीनेच या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास करीत असतो. अशा प्रकारे इतिहास लेखनाची ही परंपरा ही अखंडितपणे चालू असते. इतिहास लेखन करण्याची, इतिहास तयार करण्याची ही प्रक्रिया ही कायम चालू असते. यावरून आपल्याला इतिहास लेखनाची 3 उद्दिष्टे दिसून येतात. मग त्यामध्ये एक, भूतकालीन घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करणे. त्यानंतर 2, ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भ्रांत कल्पना काढून तथ्य शोधणे. चुकीच्या ज्या काही कल्पना आल्या असतील त्या काढून टाकणे आणि यथार्थ म्हणजे सत्य त्यामध्ये शोधणे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला इतिहासाची ही 3 उद्दिष्टे दिसून येतात. परीक्षामध्ये नेहमी प्रश्न विचारला जाऊ शकतो, इतिहास लेखनाची उद्दिष्टे लिहा. तर ही जी 3 उद्दिष्टे मी तुम्हाला सांगितली ती आपण त्यामध्ये लिहायची. विद्यार्थी मित्रांनो, वैज्ञानिक शाखांमध्ये आता विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आता जे ज्ञान, जे नियम हाती लागले आहेत ते खरे आहे की खोटे आहे हे पाहण्यासाठी विज्ञानात प्रायोगिक पद्धती व निरीक्षण पद्धती या 2 पद्धतींचा अवलंब केला जातो. अर्थात एखादी गोष्ट खरी आहे हे पाहण्यासाठी आपल्याला माहिती आहे की विज्ञानात प्रयोगशाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या साधनांच्या आधारे प्रयोग केला जातो आणि मग ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे, त्याचे जे नियम आहे ते खरे आहे की खोटे आहे हे तो प्रयोग करून त्या ठिकाणी पडताळून पाहिले जातात. आणि मग अशा प्रकारचा हा प्रयोग पुन्हा पुन्हा करता येतो. परंतु आपण जर बघितलं तर इतिहासामध्ये मात्र ते शक्य नाही. इतिहासामध्ये अशा प्रकारे प्रायोगिक या ज्या 2 पद्धती आहेत त्या पद्धतींचा अवलंब करता येत नाही. कारण त्यामध्ये जर आपण जर बघितलं तर ज्या वेळेला इतिहासामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये घटना घडत असतात त्यावेळेला आपण त्या ठिकाणी नसतो. ती घटना, त्या घटनेचे निरीक्षण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी नसतो. मग त्या ठिकाणी शिवाय इतिहासामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटनांची आपल्याला पुनरावृत्ती सुद्धा करता येत नाही. पुन्हा पुन्हा त्या घटना आपल्याला घडून आणणे शक्य नसते. कारण एखादी लढाई झालीच तर ती पुन्हा त्या तशाच प्रकारची लढाई करायची, त्याचं निरीक्षण करायचं हे शक्य नसतं. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की एका विशिष्ट घटनेवरून इतिहासात सार्वकालिक व सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करणे हे इतिहासामध्ये तरी शक्य नाही, जे विज्ञानामध्ये आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला पुन्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. विधान म्हणजे खालील विधान साकारण स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचं उत्तर आपण हेच द्यायचं की ज्या पद्धतीने विज्ञानामध्ये आपल्याला प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीचा वापर करून ज्या घटना आहे, विविध ज्या घटना आहे त्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडून आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करणे त्या ठिकाणी शक्य होते. परंतु इतिहासामध्ये मात्र भूतकाळामध्ये
असतात आणि त्या घटना ज्या वेळेला घडत असतात त्यावेळेला आपण त्या ठिकाणी नसतो, त्याचं निरीक्षण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी नसतो आणि म्हणून पुन्हा इतिहासामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा करून पाहणं सुद्धा शक्य नसतं. म्हणून म्हटलेले इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाची विविध साधने आहेत. आपण इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी मध्ये इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, त्याचप्रमाणे दृकश्राव्य साधनांची माहिती आपण अभ्यास केली आहे. या सर्व साधनांच्या द्वारे व इतर मार्गांनी इतिहास लिहिण्यासाठी जे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे महत्त्वाची माहिती ही एकत्र केली जाते. परंतु जी काही ऐतिहासिक माहिती हाती लागलेली आहे, एकत्र केलेली आहे, ती बऱ्याच अंशी बऱ्याच वेळा ती खरी असेलच असे सांगता येणार नाही, ती खोटीही असू शकते. आणि म्हणून ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला असेल त्या वाचन करण्यासाठी, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी ती भाषा, ती लिपी जाणणाऱ्या तज्ञांची आपल्याला आवश्यकता असते. म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा व लिपीचा वापर केला आहे ती जाणणारे इतिहास तज्ञ आपल्याला आवश्यक असतात. तरच ती भाषा आणि लिपी आपल्याला वाचता येणे शक्य होते, त्याचा अर्थ लावणं आपल्याला शक्य होत असते. ऐतिहासिक दस्तऐवजावरील अक्षरांचं वळण, लेखकाची भाषा शैली कोणत्या काळातील आहे हे समजणे सुद्धा आपल्याला त्या इतिहास तज्ञांकडून शक्य होत असतं. म्हणजेच ऐतिहासिक जी काही दस्तऐवज सापडलेले आहे, जी काही आपल्याला महत्त्वाची माहिती हाती लागलेली आहे ती इतिहास लेखनासाठी योग्य आहे का, त्याच्यावर विश्वास ठेवण्याजोगी ती योग्य आहे का, हे इतिहास तज्ञ ठरवत असतात. मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे एखादा दस्तऐवज इतिहास लिहिण्यासाठी विश्वासार्ह ठरवण्यासाठी कोणकोणत्या अधिकारी व्यक्तींची गरज असते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण दस्तऐवजावरील भाषा, लिपी जाणणारे, अक्षरांचे वळण, भाषा शैली जाणणारे, त्याचप्रमाणे ती माहिती खरी आहे की खोटी आहे, विश्वास ठेवण्यात योग्य आहे की नाही, त्यावर ज्या भाषेचा, लिपीचा वापर केला आहे ती वाचता येते का, त्यावरील अक्षर वाटिका म्हणजे अक्षराचे वळण कसे आहे, ती कोणत्या काळातील आहे, वापरलेला कागद कोणत्या काळातील आहे, त्या कागदाचा प्रकार कोणता आहे, त्यावरील अधिकार दर्शक मुद्रा कोणाच्या काळातील आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रातील इतिहास तज्ञांची, जाणकारांची आवश्यकता असते. या सर्व माहितीचा अभ्यास करून इतिहास तज्ञ ती ऐतिहासिक दस्तऐवजातील माहिती खरी आहे की खोटी आहे हे पडताळून पाहत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला इतिहास समजून घेण्यासाठी, इतिहास लिहिण्यासाठी जे दस्तऐवज आपल्याला उपलब्ध झालेले आहेत ते समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास तज्ञांची आवश्यकता असते. तर इतिहास संशोधन पद्धती व मांडणीच्या काही पायऱ्या आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं, या ठिकाणी इतिहास संशोधन पद्धती आणि त्याच्या मांडणीच्या पायऱ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये ऐतिहासिक साधनांचे संकलन व तौलनिक विश्लेषण करणे,
त्यानंतर संकलित माहितीचे संदर्भ तपासणे, हाती लागलेली माहिती त्याचे संदर्भ सर्व तपासून बघणे. त्यानंतर स्थळ कालात्मक संदर्भ व संकलनात्मक माहितीचे आकलन करून घेणे. त्यानंतर ऐतिहासिक साधनांचे चिकित्सक संशोधन करणे आणि संभाव्य सिद्धांतांची मांडणी करणे. अशा प्रकारे इतिहास संशोधन पद्धती व मांडणीच्या पायऱ्या आपल्याला दिसून येतात. इतिहास संशोधन सहाय्यभूत होणाऱ्या शाखा आणि संस्था या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. आज जर बघितलं तर इतिहासाच्या संशोधनासाठी मदत करण्यासाठी काही शाखा आणि संस्था कार्यरत आहे. यामध्ये आपण जर बघितलं पुरातन शाखा, अभिलेखागार संस्था, हस्तलिखितांचा अभ्यास शाखा, अक्षरवाटिका शाखा, नाणक शास्त्र, त्यानंतर वंशावळीचा अभ्यास शाखा, या सर्व क्षेत्रातील इतिहास तज्ञांची इतिहास लिहिण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते. तर इतिहास लेखनाची परंपरा म्हणजे काय? इतिहास उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण बघितलं. पण अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हटलं जातं. अशा प्रकारची इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारची इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव आणि जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती. गुहा चित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाणींचे कथन, गीत आणि पवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अति प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांच्या साधनाच्या स्वरूपात उपयोगात आलेल्या आहे. म्हणजे काय? आपण जर बघितलं या ठिकाणी की इतिहास लिहिण्याची ही जी परंपरा आहे ही अगदी प्राचीन काळापासून आपल्याला दिसते. देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा सुद्धा त्याच्या सुरुवातीला प्रयत्न केलेला आहे. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे सर्व आपण बघितलं ना, यामध्ये काय सांगितलेलं आहे की इतिहास लेखनासाठी जे काही पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत ते प्रथम आपण समजून घेतले पाहिजे आणि मग ते पुरावे समजून ते पुरावे विश्वास ठेवण्याजोगे आहे का, खरे आहेत का, या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि नंतरच मग तो इतिहास लिहिला जाऊ शकतो. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आपल्याला आढळतात. तर इतिहासाला इंग्रजीमध्ये हिस्ट्री म्हटले जाते. मग हा हिस्ट्री शब्द नेमकी कुठून आलेला आहे तर तो ग्रीक भाषेतून आलेला आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्री
या ग्रंथाच्या शीर्षकासाठी तो वापरलेला आहे आणि म्हणून नंतरच तो हिस्ट्री हा शब्द त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी आपल्याला युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन बघायचे. आपण या प्रकरणामधला पहिला मुद्दा बघूया, इतिहास लेखनाची परंपरा. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन म्हणजे काय? तर इतिहास लिहिण्यासाठी वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हटले जाते. तसेच इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. इतिहासाचे लेखन कसे केले जाते? खरे तर इतिहासकाराला वाचकापर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकालीन घटनांची निवड करीत असतो. त्यानंतर इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन त्यावर त्याची लेखन शैली ही निश्चित होत असते. तसेच प्राचीन काळात इतिहास लेखनाची परंपरा ही आपण जर बघितली ती ही जगभर नव्हती. भूतकालीन स्मृतींचे आठवणींचे जतन, वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या गोष्टी, कहाण्या, गीते व पवाडे, त्यानंतर गुहाचित्रे या सर्वांच्या द्वारे स्मृतींचे जतन केले जात असे. आधुनिक इतिहास लेखनात याच गोष्टी आज इतिहासाची साधने म्हणून ओळखली जातात. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन आपण हा दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत. तर या आधुनिक इतिहास लेखनाची माहिती करत असताना आपल्याला एक लक्षात येते की आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या इतिहास लेखन पद्धतीत प्रश्नांची मांडणी सुयोग्य पद्धतीने केली जाते. ती शास्त्रशुद्ध असते. त्यानंतर या हे जे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न मानव केंद्रित असून त्या काळात झालेल्या मानवी कृती संबंधाविषयी ते माहिती देतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटना वा देवतांच्या कथांशी जोडलेला नसतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे आधुनिक इतिहास लेखनाचं. या आधुनिक इतिहास लेखनामध्ये जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वास ठेवणे योग्य असे पुरावे त्या ठिकाणी असतात. त्यांची मांडणी ही तर्कसंगत केलेली असते. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेग या इतिहास लेखनामध्ये घेतला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या पुस्तकामध्ये पान क्रमांक 2 वर आपल्याला चौकटीमध्ये एक पॅरेग्राफ आलेला आहे. माहित आहे का तुम्हाला या सत्राखाली काही माहिती, एक चित्र आणि काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मग कशाची चित्र आहे? तर हा एक प्राचीन शिलालेख. हा प्राचीन शिलालेख फ्रान्स मधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये तो आज ठेवलेला आहे. प्राचीन शिलालेखाचे हे चित्र आहे. शिला म्हणजे काय? तर दगड. म्हणजे त्या दगडावर काही माहिती आणि चित्र त्या ठिकाणी कोरलेली आपल्याला दिसते. आजही हा शिलालेख जो आहे तो फ्रान्समध्ये लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये तो ठेवलेला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. या शिलालेखावर ऐतिहासिक घटनांची लिखित स्वरूपामध्ये नोंद केलेली आपल्याला दिसते. यावरून काय लक्षात येते की त्या काळी अशा प्रकारे ऐतिहासिक घटनांची लिखित नोंद करण्याची पद्धत ही होती हे आपल्याला त्यावरून लक्षात येते. तर अशा प्रकारच्या ऐतिहासिक घटनांची नोंद करून ठेवण्याची जी परंपरा आहे याची सुरुवात आपल्याला मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झालेली दिसून येते. प्राचीन काळातील हा जो मेसोपोटेमिया हा जो प्रदेश आहे प्राचीन काळातला,
हा प्रदेश आज कुठे आहे? तर हा इराक व सिरिया या नावाने तो ओळखला जातो. प्राचीन शिलालेख जर बघितलं तर हा प्राचीन शिलालेख आपल्याला आज 4500 वर्षापूर्वीचा आपल्याला तो दिसतो. तर यामध्ये प्राचीन शिलालेख सुमारे 45 वर्षापूर्वी सुमेरमध्ये 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असा तो दिसतो. आता हा शिलालेख 4500 वर्षापूर्वीचा असून यामध्ये 2 राज्यांमध्ये जी युद्ध झाली त्याची नोंद करून ठेवलेली आपल्याला दिसते. सध्या या शिलालेखाच्या चित्रात आपल्याला काय दिसतं? तर या शिलालेखाकडे जर आपण बारकाईने जर बघितलं तर या शिलालेखाच्या चित्रामध्ये आपल्याला एक सेनापती आणि त्याच्या मागे हातात ढाल आणि भाला घेऊन चालणारे शिस्तबद्ध असे सैनिक आपल्याला दिसतात. अर्थात या सैनिकांचं नेतृत्व हा सेनापती करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच आपण जर बघितलं तर ही एक ऐतिहासिक घटना आहे. अशा प्रकारच्या ऐतिहासिक घटनेची नोंद करण्याची पद्धती त्या काळात सुद्धा होते हेच आपल्याला यातून दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो कोणता? की खालील उतार्याचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. यासाठी आपल्याला 3 गुणांचा प्रश्न येतो. यामध्ये एक मोठा प्रश्न येतो 2 गुणांसाठी आणि 2 छोटे प्रश्न लघु प्रश्न म्हणजे 1 गुणासाठी 2 प्रश्न येतात. असे 3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी येत असतात. आपण ते प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख केव्हाचा व कोठे ठेवण्यात आलेला आहे? तर जगातील सर्वात प्राचीन शिलालेख हा सुमारे 45 वर्षापूर्वीचा असून तो सध्या फ्रान्समधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. हे त्याचं उत्तर झालं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ऐतिहासिक घटनेच्या लिखित नोंद ठेवण्याच्या परंपरेची सुरुवात कोठे झाली? तर ऐतिहासिक घटनेच्या लिखित नोंदी ठेवण्याच्या परंपरेची सुरुवात ही मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. आधुनिक काळामध्ये आज इराक आणि सिरिया हा तो प्रदेश आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, जगातील पहिल्या शिलालेखात कोणकोणत्या गोष्टींची नोंद केलेली आहे? हा 2 मार्काचा प्रश्न आणि अगोदरचे जे बघितले ते 1 मार्काचा प्रश्न. तर जगातील पहिल्या शिलालेखात कोणत्या गोष्टींची नोंद केलेली आहे? तर जगातील पहिला शिलालेख हा 4500 वर्षापूर्वीचा असून तो फ्रान्समधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे. या शिलालेखावरून ऐतिहासिक घटनेची लिखित नोंद ठेवण्याची परंपरा ही मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली हे आपल्याला समजते. त्यानंतर सुमेर राज्यात होऊन गेलेल्या राज्यांच्या नोंदी, या राज्यातील राजांच्या संघर्षाच्या कहाण्या, त्याचप्रमाणे 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची माहिती ही या शिलालेखावरून आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. अर्थात परीक्षेमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कोणताही एक उतारा देऊन त्या उतार्याखाली प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची असतात. 3 गुणासाठी हा प्रश्न असतो. त्यामध्ये सुरुवातीचे 2 प्रश्न जे असतात ते लघुत्तरे म्हणजे 1 मार्काचे असतात आणि नंतरचा तिसरा जो प्रश्न असतो तो मात्र 2 गुणांसाठी विचारलेला असतो. असे एकूण 3 गुणांचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला असतो.